आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतल्या सर्व जागा आणि रस्ते उद्या दुपार 12 वाजेपर्यंत मोकळे करा. हायकोर्टाचे आंदोलकांना आदेश. आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं असल्याचा निर्वाळा. आझाद मैदानातल्याच आंदोलकांना जेवण आणि औषधाची सोय करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास देऊ नका, कोर्टानं आंदोलकांना बजावलं. कोर्टानं दिलेल्या आदेशांचं सरकार काटेकोरपणे पालन करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. काही जणांमुळे आंदोलनाला गालबोट लागल्याचंही मत. हमी देऊनही जरांगेंनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत. राज्य सरकारची कोर्टात भूमिका. आंदोलकांनी नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याची सरकारची माहिती. आंदोलकांच्या हुल्लडबाजीचे व्हिडिओ कोर्टात दाखवले. मराठा आणि कुणबी एकच असून हेच फायनल, मनोज जरांगेंकडून स्पष्ट. तर न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याच्या आंदोलकांना सूचना. मुंबईत काही ठिकाणी आंदोलनाच्या नावाखाली हुल्लडबाजांचा शिरकाव. महिला पत्रकारांना त्रास दिल्याच्याही तक्रारी. तर सरकारच हुल्लडबाज असल्याचा जरांगेंचा पलटवार. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.